नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा. आर्थिक गुन्हे विभागाने कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे. विशेष सरकारी वकिलांकडून सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आलाय. 25,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अजित पवारांवर आरोप आहेत आणि पुढची सुनावणी 15 मार्चला होणार आहे. सी समरी रिपोर्ट स्वीकारायचा की आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश द्यायचे याबाबत विशेष न्यायालय निर्णय देणार आहे. अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. अक्षय. वृषाली, काल विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांच्याकडनं हा सी समरी अहवाल विशेष पीएमएलए कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे. यापूर्वी देखील शिखर बँक घोटाळा ज्यामध्ये 25,000 कोटीची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपींपैकी एक आरोपी आहेत. या सगळ्या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट यापूर्वी देखील न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता. न्यायालयाने ते स्वीकारला देखील होता. मात्र यानंतर पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने नव्याने तपास सुरू करण्याच्या परवानग्या मागितल्या होत्या. त्यामुळं 2 वेळा जेव्हा सी समरी रिपोर्ट सादर करूनही त्याचा तपास पूर्णतः बंद होऊ शकला नाही. त्यामुळे आता हा तिसरा प्रयत्न आर्थिक गुन्हे शाखेकडनं केला जातोय आणि यानंतर आता खऱ्या अर्थानं अजित पवार आणि त्यांच्यासोबत जे आरोपी यांना दिलासा मिळणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. ज्याचा निर्णय 15 मार्च रोजी होईल. नक्कीच. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.